आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. एव्हरीवन, लेट अस स्टार्ट आवर नेक्स्ट पॉइंट, ट्रान्सफर ऑफ शेअर्स. So transfer of share means voluntary transfer of shares by a member of a company in favor of another person. तर याच्या आधी आपण बघितलं कशा पद्धतीने शेअर्स इश्यू केले जात असतात. त्याच्यानंतर शेअर इश्यू केल्यानंतर अलॉटमेंटची आपण प्रोसिजर बघितली आणि त्या व्यक्तीला म्हणजे त्या मेंबर्सला शेअर्स मिळाल्यानंतर शेअर सर्टिफिकेट मिळत असतं. म्हणजेच तो शेअर सर्टिफिकेट म्हणजेच तो शेअर होल्डर जो आहे तो त्याचा ओनर होत असतो. मग या ट्रान्सफर ऑफ शेअर्समध्येच एक प्रकारे व्हॉलंटरी ट्रान्सफर आहे यामध्ये शेअर्सचं. म्हणजे याच्यामध्ये जो मेंबर असेल ज्यांनी शेअर्स खरेदी केलेले आहेत तो दुसऱ्या व्यक्तीला शेअर्स ट्रान्सफर करू शकतो. अ मेंबर मे ट्रान्सफर द शेअर्स फॉर कन्सिडरेशन फॉर गिव इट अवे ॲज गिफ्ट. एव्हरी मेंबर हॅज अ राईट टू ट्रान्सफर देअर शेअर्स. म्हणजेच या ठिकाणी मेंबर आपले शेअर्स ट्रान्सफर करू शकतो, ॲज अ गिफ्ट म्हणून सुद्धा दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक मेंबरला शेअर ट्रान्सफर करण्याचा राईट असतो. In case of public company, shares are freely transferable subject to the provision of the Article of Association, whereas in case of private company, there are restriction on free transfer of shares. ते ट्रान्सफर ऑफ शेअर्स करत असताना पब्लिक कंपनी असेल तर तो मेंबर फ्रीली ट्रान्सफर त्याचे शेअर्स करू शकतो आणि याची प्रोव्हिजन आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये असते. मात्र जर प्रायव्हेट कंपनी असेल तर त्यावेळी मात्र या ट्रान्सफर ऑफ शेअर्स करत असताना फ्री ट्रान्सफर ऑफ शेअर्स करत असताना त्यावेळी अनेक प्रकारचे रिस्ट्रिक्शन असतात. अ मेंबर हॅज टू अप्लाय टू द कंपनी फॉर ट्रान्सफर ऑफ शेअर्स बाय फिलिंग द इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफर अँड सबमिट द शेअर सर्टिफिकेट अलॉंग विथ द रिक्वायर्ड ट्रान्सफर फीज. तर या ठिकाणी जेव्हा मेंबर्स शेअर्स ट्रान्सफर करत असतो तर त्यावेळी तो इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफर हा एक फॉर्म सबमिट करत असतो किंवा फिलअप करत असतो आणि त्यावेळी त्याचं शेअर सर्टिफिकेट सबमिट करत असतो आणि त्याच्यासोबत ट्रान्सफर फीसुद्धा पे केली जाते. मेंबर हू इज ट्रान्सफर्ड द शेअर इज कॉल्ड ट्रान्सफरर अँड टू whom द शेअर्स आर टू बी ट्रान्सफर इज कॉल्ड ट्रान्सफरी. तर या ठिकाणी दोन मेंबर लागतात, एक ट्रान्सफरर आणि एक ट्रान्सफररी. तर ट्रान्सफरर म्हणजे जो मेंबर शेअर्स ट्रान्सफर करणार आहे त्याला ट्रान्सफरर म्हणतात आणि ज्या व्यक्तीच्या नावे ऑन whom the shares are to be transferred is called transferor. A member can sell either a part of or entire shares held by him. तर या ठिकाणी जो मेंबर आहे ते शेअर्स त्यातले काही पार्टली पेमेंट करू शकतो किंवा एंटायर शेअर्स तो मात्र ट्रान्सफर करू शकतो. ट्रान्सफर इज सेड टू बी completed only when transfer is registered in the register of members under depository system. Transfer of share is automatically done on the basis of delivery against payment. Once the shares are transferred, the liability of transferors end. तर या ठिकाणी ज्यावेळी मेंबर शेअर्स ट्रान्सफर करत असतो तेव्हा त्याचं रजिस्ट्रेशन हे पहिल्यांदा रजिस्टर ऑफ मेंबरमध्ये झालेलं असतं. पण जेव्हा ते शेअर ट्रान्सफर करायचं असतो म्हणजे अंडर डिपॉझिट सिस्टीम त्यावेळी तो ट्रान्सफर ऑफ शेअर हे ॲटोमॅटिकली डन होत असतं आणि त्यावेळी ट्रान्सफरर जो असतो त्याचं त्या रजिस्टरमधून नाव जे असतं ते कमी केलं जात असतं आणि त्याच ठिकाणी त्या ट्रान्सफररची जी लायबिलिटी आहे ती साहजिकच एंड होत असते. स्टॅम्प ड्युटी हॅज टू पेड ऑन ट्रान्सफर ऑफ शेअर्स इन फिजिकली फॉर्म बट इन डीमॅट फॉर्म नो स्टॅम्प ड्युटी इज पेएबल. जर हे शेअर ट्रान्सफर करत असताना जर फिजिकल फॉर्म असेल तर त्यावेळी मात्र ट्रान्सफर करत असताना स्टॅम्प ड्युटी जी आहे ती मात्र या ठिकाणी पेड करावी लागत असते. मात्र जर डीमॅट फॉर्ममध्ये असेल इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये असेल तर मात्र स्टॅम्प ड्युटी पे करावी लागत नाही. तर स्टॅम्प ड्युटी म्हणजेच काय आहे तर अंडर इंडियन स्टॅम्प ॲक्ट 1899 एक प्रकारे टॅक्स आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटला आपल्याला टॅक्स पे करावा लागतो आणि याची स्टॅम्प ड्युटी आहे ती 0.25% ऑन द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर्स ॲज ऑन द डेट ऑफ एक्झिक्युशन ऑफ द ट्रान्सफर. मग 0.25% मार्केट व्हॅल्यूचा आपल्याला टॅक्स जो आहे तो पे करावा लागत असतो. आणि जेव्हा डीमॅट फॉर्म आपण ट्रान्सफर ऑफ शेअर्ससाठी यूज करत असतो त्यावेळी मात्र आपल्याला
स्टॅम्प ड्युटी पे करावी लागत नाही, पण फिजिकल फॉर्म असेल त्यावेळी मात्र स्टॅम्प ड्युटी आपल्याला पे करावी लागत असते. तर हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं की ट्रान्सफर ऑफ शेअर्स कशा पद्धतीने केलं जात असतं. तर हा जो आपला लेसन आहे इश्यू ऑफ शेअर्स, तर याच्यामध्ये आपल्याला जेवढे पॉईंट्स तुम्हाला कळलेले आहेत ते जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा आणि शेअर करा. आणि ह्यामध्ये जर तुम्हाला काही पॉईंट्स कळत नसेल किंवा अजून वेगळ्या पद्धतीने इम्प्रूव्ह करावं असं माझ्याकडनं व्हावं असं वाटत असेल, तर तुमची काय जी राय असेल, तुमचं काय मत असेल, डिसिजन असेल, तर त्या कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि त्याचप्रमाणे आपल्या व्हिडिओला किंवा आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. नेक्स्ट आपण बघणार आहोत पॉईंट रिफ्युजल टू ट्रान्सफर ऑफ शेअर्स. बोर्ड ऑफ डिरेक्टर्स हॅव द अथॉरिटी टू रिफ्यूज रजिस्ट्रेशन ऑफ ट्रान्सफर ऑफ शेअर्स. तर याच्यामध्ये आपण आता बघणार आहोत की ज्यावेळी ट्रान्सफर ऑफ शेअर्स केले जात असतात मेंबरकडून, तर ते रिफ्यूज करण्याची अथॉरिटी या ठिकाणी बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला असते. A notice of refusal giving the reasons for refusing transfer by the board is to be sent to the members within 30 days from the date on which the instrument of transfer was delivered to the company. म्हणजे ज्यावेळी बोर्ड ऑफ डिरेक्टर्स हे ट्रान्सफर ऑफ शेअर्स रिफ्यूज करत असतात, तर त्याचं नेमकं रिझन कोणतं आहे हे मात्र त्या मेंबर्सना 30 डेजच्या आत त्यांना कळवावं लागत असतं. तर या ठिकाणी पुढे आपण बघणार आहोत कोणकोणत्या कंडिशन्स आहेत की त्यामुळे बोर्ड ऑफ डिरेक्टर रिफ्यूज ट्रान्सफर ऑफ शेअर्स करत असतात. द बोर्ड मे रिफ्यूज रजिस्टरिंग द ट्रान्सफर अंडर फॉलोइंग कंडिशन्स when the provision for transfer of shares as given in the article of association is not fulfilled by the members. म्हणजे या ठिकाणी आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये त्या पद्धतीचे प्रोव्हिजन असणं गरजेचं आहे की ट्रान्सफर ऑफ शेअर्स तुम्ही करू शकता. जर ते आर्टिकल ऑफ असोसिएशनमध्ये जर त्या पद्धतीचे प्रोव्हिजन नसेल, तर मात्र ट्रान्सफर ऑफ शेअर करण्याचा अधिकार किंवा ही अथॉरिटी रिफ्यूज करण्याचा अधिकार हा या बोर्ड ऑफ मेंबर्सना असतो किंवा बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना असतो. वेन द इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफर इज नॉट ॲज पर द रूल्स प्रिस्क्राईब अंडर द कंपनीज ॲक्ट. तर हे जे इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफर आहे ह्याची सगळी जे फॉर्मॅलिटी आहे ते त्याचे रूल्स जे आहेत ते फॉलो आपल्याला कंपनीच्या ॲक्टनुसार करावे लागत असतात. तर जे रूल्स फॉलो केले नाहीत तर मात्र रिफ्यूजल टू ट्रान्सफर ऑफ शेअर्स होऊ शकतं. वेन द इन्स्ट्रुमेंट इज नॉट अकंपनीड बाय द शेअर सर्टिफिकेट. त्याचप्रमाणे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याप्रमाणे जर ते कंपनी बाय जर शेअर सर्टिफिकेट असेल तर त्यावेळीसुद्धा रिफ्यूज केलं जाऊ शकतं. वेन द कंपनी हॅज अ लीन ऑन द शेअर टू बी ट्रान्सफर. त्याचप्रमाणे कंपनीला एक अथॉरिटी आहे, हक्क आहे की शेअर ट्रान्सफर करू शकतात. त्याचप्रमाणे ते बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ते रिफ्यूजसुद्धा करू शकतात. अ मेंबर मे अपील टू द NCLT अगेन्स्ट द रिफ्युजल बाय द बोर्ड विदिन अ पिरियड ऑफ 30 days फ्रॉम द डेट ऑफ receipt of refusal notice. If no notice is received, the member can appeal within 60 days in case of private company and within 90 days in case of public company. तर या ठिकाणी बघा आपण बघितलं की बोर्ड ऑफ डिरेक्टर्स यांना अथॉरिटी असते की ते रिफ्यूज करू शकतात ट्रान्सफर ऑफ शेअर्स. पण हे करत असताना मेंबर्स या ठिकाणी जर 30 डेजमध्ये जो रिसिप्ट दिलेले आहे आपल्याला रिफ्युजल नोटीसची, त्या रिसिप्टच्या 30 डेज म्हणजे त्या रिसिप्टपासून 30 डेजपर्यंत या ठिकाणी मेंबर जे आहेत ते NCLT यामध्ये अपील करू शकतात बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या विरोधात. आणि त्याच पद्धतीने जर ती नोटीस त्यांना मिळाली नाही तर मात्र या ठिकाणी मेंबर जर प्रायव्हेट कंपनी असेल तर 60 डेजमध्ये अपील करू शकतात आणि जर पब्लिक कंपनी असेल तर मात्र 90 डेजमध्ये NCLTमध्ये बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या विरोधात ते अपील करू शकतात. त्याच्यानंतर आपण ट्रान्सफर बघणार आहोत ते म्हणजे ब्लँक ट्रान्सफर. When a member signs the instrument of transfer without filling in the name of the transferee and hands it over to transferee along with the share certificate, it is called blank transfer. तर याच्या आधी आपण बघितलं की ट्रान्सफर ऑफ शेअर ज्यावेळी एखाद्या मेंबरला करायचं असतं, शेअर ट्रान्सफर करायचे असतात, तर त्यावेळी त्याचं शेअर सर्टिफिकेट सोबत ट्रान्सफर फीज पे करावी लागत असते. मात्र ब्लँक ट्रान्सफर म्हणजे काय, तर याच्यामध्ये ज्यावेळी मेंबर्स आपलं इन्स्ट्रुमेंट किंवा आपलं शेअर सर्टिफिकेट किंवा आपलं शेअर हे ट्रान्सफर करणार आहोत त्यावेळी त्याच्यावर कोणत्या प्रकारचं त्या नेम ऑफ ट्रान्सफरर जो आहे ट्रान्सफररी आहे त्याचं कोणतंही नेम तिथं मेन्शन केलेलं नसतं, म्हणजे विदाउट फिलिंग इन द नेम ऑफ ट्रान्सफररी. आणि त्या पद्धतीने मग
त्याच्यावर नेम नसल्यामुळे ते ट्रान्सफर केलं जात असतं विथ द शेअर सर्टिफिकेट, तेव्हा त्याला आपण ब्लँक ट्रान्सफर असं म्हणतो. Blank transfer enables easy purchase and sale of shares, as the blank transfer form can be sold any number of times. The intermediate buyers need not pay stamp duty. A holder of blank transfer form enjoys all rights a member is entitled to have. म्हणजे या ठिकाणी ब्लँक ट्रान्सफर म्हणजेच याच्यामध्ये त्या ट्रान्सफरचं नावच नसतं, मेन्शनच केलेलं नसतं, त्यामुळे त्याला काय होत असतं की तो इझिली परचेस आणि सेल्स ते शेअर्स म्हणजे ब्लँक ट्रान्सफर शेअर करू शकतो आणि हे नंबर ऑफ टाइम्स तो सोल्ड करू शकत असतो. त्यामुळं या ठिकाणी जो बायर्स आहे त्याला कोणत्या प्रकारची स्टॅम्प ड्युटी द्यावी लागत नाही आणि त्याचप्रमाणे त्याचा जो होल्डर आहे त्या ब्लँक ट्रान्सफरमुळे त्याचे जे मेंबर्सचे जे राईट्स आहेत ते मात्र तो एन्जॉय करू शकतो. नेक्स्ट ट्रान्सफर आहे तो म्हणजे फॉर्जी ट्रान्सफर. फॉर्जी ट्रान्सफर इज वेअर द सिग्नेचर ऑफ द ट्रान्सफरर इज फॉर्जेड. कंपनी शुड नॉट रजिस्टर सच ट्रान्सफर ऑफ शेअर. तर फॉर्जी ट्रान्सफर म्हणजे डुप्लिकेट किंवा ज्याला आपण बनावट ट्रान्सफर म्हणतो. मग या ठिकाणी या ट्रान्सफर ऑफ शेअर्स म्हणजे फॉर्जी ट्रान्सफर आहे त्याच्यामध्ये सिग्नेचर जी ट्रान्सफररची असते ती मात्र फॉर्जेड असते म्हणजे ती बनावट असते. त्यामुळे कंपनी अशा ट्रान्सफर ऑफ शेअरचं कोणत्या प्रकारचं रजिस्ट्रेशन करत नाही. तर हे आपण बघितलं ट्रान्सफर ऑफ शेअर्स. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत ट्रान्समिशन ऑफ शेअर्स. Transmission of shares take place due to operation of law, that is the shares of a member is automatically transferred to another person on the death, insolvency or insanity of a member. तर या ठिकाणी ट्रान्समिशन ऑफ शेअर्स म्हणजे हे ॲटोमॅटिकली शेअर ट्रान्सफर होत असतात. ह्याच्या आधी आपण बघितलं की ट्रान्सफर ऑफ शेअर्स म्हणजे तो मेंबर त्याची जर इच्छा असेल तर तो शेअर ट्रान्सफर करू शकतो, एखाद्या पर्सनला किंवा एखाद्या मेंबरला देऊ शकतो ॲज अ गिफ्ट म्हणून. पण हे ट्रान्समिशन जे आहे ते याच्यामध्ये ॲटोमॅटिकली जे शेअर्स आहेत ते एका व्यक्तीच्या नावे दुसऱ्या व्यक्तीचं नाव होऊ शकतात. मग ते कोणकोणत्या कारणामुळे, तर त्या मेंबरचं जर डेथ झाली असेल किंवा इन्सॉल्वन्सी असेल, तो दिवाळखोर निघाला असेल किंवा त्याला वेळ लागला असेल, तर अशावेळी ते त्या शेअरचं आपोआप ट्रान्समिशन होत असतं. म्हणजेच त्या शेअर्सचं ॲटोमॅटिकली ट्रान्सफर ऑफ शेअर्स होत असतं. दस ट्रान्समिशन ऑफ शेअर्स इज अन इनव्हॉलंटरी ॲक्शन. ही इनव्हॉलंटरी ॲक्शन आहे. देअर इज ओनली वन पार्टी दॅट इज लिगल हेअर हू इनिशिएट द प्रोसेस ऑफ ट्रान्समिशन. तर हे जे ट्रान्समिशन ऑफ शेअर होत असतं ते मात्र ॲटोमॅटिकली होत असतं. ही इनव्हॉलंटरी ॲक्शन आहे आणि या ठिकाणी त्याचा जो लिगल हेअर आहे त्याच्या नावे ते शेअर्स ट्रान्सफर आपोआप होत असतात. द लिगल हेअर ऑर ऑफिशियल रिसिव्हर नीड नॉट पे एनी कन्सिडरेशन फॉर द शेअर्स. Original liability of the member continues in case of transmission. There is no need to submit instrument of transfer or pay stamp duty. तर हे ट्रान्सफर ऑफ शेअर करत असताना हे ॲटोमॅटिकली त्याचं लिगल हेअर असेल, ऑफिशियल रिसिव्हर असेल, त्यांच्या नावे ट्रान्समिशन होत असतं. मात्र ही जी त्याची मेंबर जो पहिला असतो त्याची ओरिजिनल जी लायबिलिटी आहे ती साहजिकच कंटिन्युअस त्या ट्रान्समिशन ऑफ शेअर्सप्रमाणे लिगल हेअरकडे जात असते आणि या ठिकाणी कोणत्या प्रकार त्याला इन्स्ट्रुमेंट जो आहे शेअर सर्टिफिकेट सबमिट करावं लागत नाही किंवा त्याचं जे शेअर ट्रान्सफर करायचं आहे किंवा त्याला फी स्टॅम्प ड्युटी द्यावी लागत असते ती मात्र त्याला द्यावी लागत नाही. तर पुढे आपण बघणार आहोत जर इन्सॉल्वन्सी असेल, डेथ असेल, इन्सॅनिटी असेल तर कशा पद्धतीने ट्रान्सफर होत असतं. तर जर त्या मेंबरची डेथ झाली असेल तर टू हुम ट्रान्सफर म्हणजे ट्रान्समिशन ऑफ शेअर्स कुणाकडे होत असतं तर त्याचा जो लिगल हेअर ऑफ मेंबर आहे ते ॲड होत असतं. त्याचप्रमाणे इन्सॅनिटी असेल, इन्सॅनिटी म्हणजे त्याला जर तो दिवाळखोर निघाला असेल किंवा त्याला वेळ लागला असेल, इन्सॅनिटी म्हणजे वेळ लागला असेल तर त्याचा जो गार्डियन असेल तर त्याला त्या मेंबरच्या गार्डियनकडे ते शेअर्स ट्रान्समिशन होत असतं. आणि इन्सॉल्वन्सी असेल तर तो दिवाळखोर निघाला असेल तर त्याचा जो ऑफिशियल रिसिव्हर आहे जो कोर्टाकडून अपॉइंट केला जात असतो त्याच्याकडे हे ट्रान्समिशन ऑफ शेअर्स ॲटोमॅटिकली होत असतं. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे इथं तर सगळे वेगवेगळ्या प्रकारचे डिफरन्सेस आपल्याला दिलेले आहेत. हे डिस्टिंग्विश बिटवीन याच्यामध्ये इनिशियल पब्लिक ऑफर आणि फर्दर पब्लिक ऑफर. त्याच्यानंतर पुढचा डिफरन्स आहे तो म्हणजे फिक्स प्राइस इश्यू मेथड आणि बुक बिल्डिंग मेथड आहे. ही अतिशय इम्पॉर्टंट असं डिस्टिंग्विश बिटवीन आहे. हे मात्र एक्झामला विचारलं जाऊ शकतं, हे तुम्ही चांगलं बाय हार्ट करायचं आहे. त्याचप्रमाणे हा एक महत्त्वाचा डिस्टिंग्विश बिटवीन आहे तो म्हणजे राईट शेअर्स आणि बोनस शेअर्स
आणि हा एक तिसरा जो आहे ट्रान्सफर ऑफ शेअर्स अँड ट्रान्समिशन ऑफ शेअर्स, हा एक इम्पॉर्टंट असा डिफरन्स आहे. हा डिफरन्स आपल्या एक्झामला विचारला जाऊ शकतो. तर एक लक्षात घ्या, ह्या पूर्ण डिफरन्स जे दिलेत किंवा डिस्टिंग्विश बिटवीन दिलेत प्रत्येकाचे 6-6, 7-7, 8-8 पॉईंट आहेत. तर जेव्हा आपल्याला 5 मार्क्सला विचारलं जात असतं डिफरन्स बिटवीन, तर त्यावेळी मात्र लक्षात ठेवायचं की 7 पॉईंट तरी निदान तुमच्याकडनं लिहिले गेले पाहिजेत. कारण 7 पॉईंट म्हणजेच तुम्ही तेव्हा तुम्हाला कुठे 4.5 किंवा 5 मार्क्स आउट ऑफ देऊ शकतात. तेव्हा ते पॉईंट्स परफेक्ट करायचेत. हे आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क्स जे मिळणार आहेत डिफरन्स बिटवीनमध्ये ते आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. तर या इशॉप शेअर्समध्ये आपण सगळ्या पद्धतीने जे 25 रिडक्शन होतं त्याच्यामध्ये अलॉटमेंट ऑफ शेअर्स त्याची फक्त आपण प्रोसिजर घेतलेली नाही आहे. आणि कॉल सिनॅरियस त्याचप्रमाणे फॉरफिचर ऑफ शेअर्स हे जे होते 25 रिडक्शन ते आपण कट करून फक्त जे रिलेटेड आपले यावर्षी जे 12वीसाठी आहे ते आपण सगळे व्हिडिओज जे आपण आहेत ते आपण या चॅनलवर घेतलेले आहेत. तर हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.